आता तू केल्यावर मी कशी कंट्रोल करू माझी ती शुगर? बाबा पुरे करा बरं, हाक करा, नका रडू आता, पुरे झालं बस. आणि बाबा हो माझी जागी आता अधिरा येते ना घरी. एक लेक चालली आहे पण ती काय दुसरी लेक येते तुमची. शिवाय रोहन आहे, सुश आहे, सगळे आहेत तुमच्या बरोबर. ते आहेतच ग, पण तू नसणार ना. माझ्या लेकीचं लग्न बाबा तिच्या डोक्यावर अक्षरा पडाव्यात ते प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. त्या दिवसाची तो वाट बघत होतो, मीही पाहत होतो. आणि आज आता तो दिवस आला तर का भरून आलंय मला. कधी कधी असं वाटतं ना नंदू की बापाचा जन्मच नको का. आयुष्यभर तळ हातावरच्या पोटासारखं लेकीला जपायचं आणि परक्याचं धन म्हणून तिला सासरी पाठवायचं. नको नको वाटतंय ग. पण काय करणार, प्रत्येक बापाला या क्षणाला सामोरी जावंच लागतं. मनाला कितीही आवर घालण्याचा प्रयत्न केला ना तरी डोळे मनाची साथ देत नाहीत. म्हणून मन रडतच. समजसाहेब, माझ्या लेकीला सांभाळून घ्या. माझी लेक माझ्या काळजाचा तुकडा आहे हो. आणि काळजाचा तुकडा कोणी घेऊन जात असताना बापाच्या अंतःकरणाला किती वेदना होतात त्या सगळ्या आता या क्षणी मी अनुभवतो. काही चुकलं तर तिला माफ करा. हे लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालंय याची मलाही कल्पना आहे. काही चूक असेल ना तर त्याचा दोष मला द्या, माझ्या लेकीला नको. यात माझ्या मुलांची काहीच चूक नाही समजसाहेब. खरं तर लग्न म्हणजे दोन मनांचं एकत्र येणं असतं. तुमच्या दोघांचीही मनं एकत्र येऊ द्या. माझी नंदू नावं ठेवायला तुम्हाला कुठेही जागा देणार नाही, मला खात्री आहे त्याची. पण जर तिच्याकडून काही चूक झालीच तर मोठ्या अंतःकरणानं तिला माफ करा. माझी नंदू खूप साधी आहे हो, पण खरी आहे ती. अहो असे हात नका जोडू. तुमची मुलगी जरी आम्ही सून म्हणून घरी नेत असलो ना तरी सुद्धा मुलीसारखं सांभाळू हवी तिला. आई साहेब, तुम्ही एवढं म्हणालात ना मग झालं, माझी काळजीच मिटली बघा.